मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। आपण नुकतेच इंडायसेस म्हणजे क्लास 7 साठी इंडायसेस हा लेसन स्टार्ट केलेला आहे आणि आजचं लेक्चर नंबर 4 आपण बघत आहोत। या आधीचं लेक्चर तुम्हाला बघायचं असेल तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्याच पद्धतीने क्लास 7 चे बाकीचे लेसन ही तुम्हाला बघायचे असतील तर त्याची ही लिंक जी आहे आपण लेसन वाइज प्लेलिस्ट केलेली आहे आणि ती लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तिथे जाऊन तुम्ही प्रत्येक लेसन बघू शकता। पण त्या व्यतिरिक्त ही तुम्हाला काही अडचणी असतील किंवा मॅथ्स मधला एखादा टॉपिक हार्ड जात असेल तर ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा। नेक्स्ट व्हिडिओ आपण त्यावरती बनवूया। तर मग चला स्टार्ट करूया आजच्या लेक्चरला। आजच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट 29। पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर मग बघूया आजचा प्रॅक्टिस सेट। यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला सिम्प्लिफाय। ठीक आहे, त्यामध्ये बघा 15/12 रेज टू 3 रेज टू 4 दिलेले। अशा वेळेला आपल्याला काय करायचंय तर एक काम करायचंय, a रेज टू m आणि रेज टू n ज्या वेळेला असेल त्यावेळेला काय होतं तर इंडेक्सची काय होती मल्टिप्लिकेशन होती। का तर ब्रॅकेट इंटू ब्रॅकेट आहे आणि त्यावेळेला त्या दोघांच्यात काय असणार आहे तर गुणाकाराचं चिन्ह असणार आहे। ठीक आहे, आता बघा फर्स्ट एक्झाम्पल आपल्याला काय दिलं होतं तर 15/12 होतं। ठीक आहे, रेज टू इंडेक्स म्हणजे रेज टू पॉवर किंवा इंडेक्स म्हणावं काही म्हणू शकता। 3 × 4 आहे म्हणजे इथं काय करणार आहे 3 × 4 करणार आहे म्हणजे याचं जे आन्सर असणार आहे ते काय असणार आहे 15/12 रेज टू 4 3 जा किती आलेले आहेत आपले 12 आलेले आहेत। अजून बघा आता 3 रेज टू 4 रेज टू 2 आहे त्यामुळे इथं काय असणार आहे आपला 3 रेज टू 4 × 2 जो इंडेक्स आहे त्यांची मल्टिप्लिकेशन म्हणजे 3 रेज टू 4 2 जा किती आले बघा इथं 8 आले। हे काय असणार आहे ह्याचं आन्सर असणार आहे। आता या ठिकाणी थर्ड वन जे दिलेलं आहे ते काय सांगितलंय बघा 1/3 रेज टू -3 × 4 घेणार आहे। आता चिन्हांचे नियम कसे वापरायचे, ज्यावेळेला बेरीज वजाबाकी असेल त्यावेळेला चिन्हांचे नियम कसे वापरायचे, गुणाकार भागाकार असेल तर चिन्हांचे नियम कसे वापरायचे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्याच पद्धतीने गणिताचा बेस ही आपली अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये गणिताच्या बेसिक व्हिडिओज जे आहेत ते आपण अपलोड केलेले आहेत आणि ते जर तुम्ही बघितला तर तुमचा गणिताचा पाया म्हणजे गणिताचा जो बेस आहे तो पक्का होऊ शकतो आणि मॅथ्स मध्ये तुमच्या इम्प्रूव्हमेंट येऊ शकते। त्यामुळे ती प्लेलिस्ट एकदा नक्की चेक करा। तर या ठिकाणी बघा एखादं जरी साइन मायनस असेल तरी आन्सरला काय येतं मायनस साइन येतं। त्यामुळे 4 3 जा किती झाले 12 झाले आणि त्या आन्सरला मायनस साइन असणार आहे का तर एकाला मायनस साइन आहे त्यामुळे। नेक्स्ट आहे आपला 2/5 रेज टू। आता इथं बघा -2 × -6 आहे। ज्या वेळेला मल्टिप्लिकेशन मध्ये दोघांचे साइन मायनस येतात त्यावेळेला आन्सर हे काय असतं पॉझिटिव्ह असतं। म्हणून इथे येताना 2/5 रेज टू 6 2 जा किती झाले 12 झाले म्हणजे इथं काय असणार आहे आपले पॉझिटिव्ह 12 असणार आहे। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन मध्ये बघा 6 रेज टू 5 × 4 5 × 4 रेज टू पॉवरची मल्टिप्लिकेशन म्हणजे 6 रेज टू 5 4 जा किती झाले 20 झालेले आहेत। त्याच पद्धतीने 6 क्वेश्चन आहे। 6 क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे बघा 6/7 रेज टू 5 होल ब्रॅकेट रेज टू 2 दिलेले। त्यामध्ये पण बेस आपला एकच आहे त्यामुळे 6/7 तोच घेणार आहे आणि इथले जे इंडेक्स आहेत त्यांची फक्त आपण काय करणार आहे मल्टिप्लिकेशन करणार आहे म्हणजे ते आले 10 5 2 जा 10 आलेले आहे। काय संख्येला मायनस साइन आहे त्यामुळे आन्सर काय असणार आहे मायनस असणार आहे। आता बघतोय आपण सेकंड क्वेश्चन बघतोय आणि सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलंय बघा राईट द फॉलोइंग नंबर्स युजिंग द पॉझिटिव्ह इंडायसेस म्हणजे जो इंडायसेस आहे तो आपल्याला काय करायचा आहे पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करायचा आहे। आता या ठिकाणी बघा आपल्याला काय सांगितलं असेल तर a रेज टू -m असेल तर त्यावेळेला त्याचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स केल्यानंतर इंडेक्स फॉर्म हा काय होतो पॉझिटिव्ह होतो। हा आपला आहे फॉर्म्युला आणि हाच यूज करून आपल्याला काय करायचंय मेथड्स म्हणजे आता जर समजा आपल्याला अपॉन मध्ये दिले असेल a/b रेज टू m दिला असेल तर या ठिकाणी ज्या वेळेला आपण b/a करू त्यावेळेला रेज टू पॉवर ही काय असणार आहे आपली -m होणार आहे। म्हणजे ज्या वेळेला आपण मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स करतो त्यावेळेला रेज टू पॉवर ही काय होती निगेटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह होती पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह होती। त्याच पद्धतीचे हे सम्स आहेत आणि ते आपण आता काय करणार आहे सोडवणार
आहे. आता फर्स्ट एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय सांगितले बघा, तर 2/7 raised to -2 दिलेले आहे, बरोबर आहे. पण इन केस ज्या वेळेला आपल्याला निगेटिव्हचं पॉझिटिव्ह करायचं असतं त्यावेळेला आपण काय करणार आहे, मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स. म्हणजेच काय करणार आहे बघा, हा जो 7 होता तो काय होणार आहे, न्यूमरेटरला जाणार आहे आणि 2 काय असणार आहे, डिनॉमिनेटरला येणार आहे. आणि हा जो निगेटिव्ह नंबर होता तो काय होणार आहे, पॉझिटिव्ह होणार आहे. कधी, ज्या वेळेला हे जे बेस आहे ते काय करणार आहे, तुम्ही त्याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स करणार आहे, म्हणजे डिनॉमिनेटरचे न्यूमरेटरला, न्यूमरेटरचे डिनॉमिनेटरला करणार आहे, त्यावेळेलाच इंडेक्स हा काय असणार आहे, पॉझिटिव्हचा निगेटिव्ह आणि निगेटिव्हचा पॉझिटिव्ह होणार आहे. आता या ठिकाणी आपल्याला निगेटिव्ह दिला होता, तो आपल्याला काय केलेला आहे, पॉझिटिव्ह केलेला आहे. त्याच पद्धतीने दुसरं एक्झाम्पल आहे, यामध्ये बघा 11/3 raised to -5 दिलेला आहे. त्यामुळे जर आपल्याला पॉझिटिव्ह आणायचं असेल तर आपण काय करणार आहे इथं, तर 3/11 करणार आहे. म्हणजे हे जे आहेत न्यूमरेटर डिनॉमिनेटर ते काय करणार आहे, आपण चेंज करणार आहे आणि इथे येणार आहे +5. ठीक आहे. नेक्स्ट आहे आपला 1/6. आता 1/6 म्हणजे त्याचा जर इनव्हर्स केला तर काय राहतो, ओनली 6 राहतो. का, तर ज्या वेळेला कोणतीही आपण संख्या देतो त्याचा डिनॉमिनेटर हा ऑलवेज काय असतो, 1 असतोच. त्यामुळे प्रत्येक वेळेला डिनॉमिनेटर मध्ये 1 लिहिण्याची गरज आहे असं नाही. पण न्यूमरेटर मध्ये 1 असेल तर त्याची व्हॅल्यू चेंज होते. त्यामुळे 1/6 चा जो रेसिप्रोकल आहे किंवा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स म्हणतो आपण, तो काय आहे आपला 6 आहे. म्हणून इथं आपण काय घेणार आहे, 6 घेणार आहे आणि रेस टू पॉवर ही काय होणार आहे, याची पॉझिटिव्ह होणार आहे. त्याच पद्धतीनं वायचा असेल तर इथं काय असणार आहे, 1/y. म्हणजे मी मगाशी सांगितलं, ज्या वेळेला न्यूमरेटर मध्ये डिनॉमिनेटर मध्ये काहीच नसतं त्यावेळेला डिनॉमिनेटर त्या संख्येचा, प्रत्येक संख्येचा डिनॉमिनेटर हा काय असतो, 1च असतो. म्हणून ज्या वेळेला वायचं रेसिप्रोकल म्हणजे मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स करणार आहे त्यावेळेला काय असणार आहे, 1/y असणार आहे किंवा रेसिप्रोकल हा किती असणार आहे, 1/y. आणि रेस टू पॉवर किती होती, -4 होती, ती किती होणार आहे, +4 होणार आहे. या ठिकाणी आपला प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. त्याचप्रमाणे तुम्हाला अजून कोणते टॉपिक हार्ड जातात किंवा अवघड जातात ते मला कमेंट करून नक्की सांगा, किंवा मॅथ्स मधला एखादा असा कोणता भाग आहे जे तुम्हाला समजत नाहीये तोही मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून आपण नेक्स्ट व्हिडिओ त्या टॉपिक वरती बनवू शकेल आणि मला तुमची मदत करता येईल. थँक्यू.